बरेच जण मला विचारतात की दादा तू रोज व्हिडिओ कोणी टाकत आहे. जेले विचार पडत आहे की हा व्हिडिओ कोणी टाकत आहे, ते एक वेळा व्हिडिओ हा पाहून घ्यायचा. आता झालं असं की आता लागले आहेत वावरातले कामं. आता वावरातले कामं केले नाही की त्याच्याशिवाय आपलं काम लागत नाही. वावरातले कामं म्हटलं की जेवण करायला पण टाइम भेटत नाही. त्याच्यात व्हिडिओ एडिट करणं म्हटलं की 1-2 तास व्हिडिओ एडिट करायला कुठं गेलेच नाही. त्याच्या पुढे जेव्हा टाइम भेटणार तेव्हा आपण एडिट करणार आणि तेव्हा तुम्हाला आपल्या अकाउंटवर व्हिडिओ दिसूनच जाणार. आणि आणखी एक, तुमच्या बॉयला सपोर्ट कमी नका पडू दे बरं, असं सपोर्ट करत राहा तुम्ही. आज आपल्याला वावरात खत टाकायचं होतं तर सकाळी उठून वावरात चालला आलो. पहिले तर वावरात येऊन वटी बांधून घेतली, त्याच्यानंतर खत पण घेऊन घेतलं. त्यानंतर केलं जरा खत टाकायला चालू सुरुवात. आणि आपण एकटाच नसून आपल्या सगळं 3 जण अजून होते. ते तर असे पळत जात की जसे की ऑलिम्पिकची रेस चालू आहे की काय. थोड्या काही पोते खत फेकणं झालं, त्याच्यानंतर भत्ता मारून घेतला. चला म्हटलं अजून पाण्याचं वातावरण झालं, पाणी येऊन जाईल. झालं पण तसंच ना, 5 मिनिटांनी झालं ना भाऊ ताकदनं पाणी चालू. मी थोडा वेळ वाट पाहिली पाणी बंद व्हायची. त्याच्यानंतर म्हटलं चला आता पाणी की बंद होत नाही, चला घरी चाललंय जोर. घरी जातो होतो तेवढ्यात आपल्याला हे जोडी दिसली. एवढ्या पाण्यात पण काम थांबत नव्हतं त्या जोडीचं. आणि शेतकरी असलं की असंच आहे, किती पाणी पडलं तरी काम करावंच लागते. आणि काम नाही केलं त्याच्यात पण पीक कमी व्हायची भीती राहते. शेतकरी होणं की सोपं गोष्ट नाही राह. चला मग आजच्यासाठी एवढं. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या फॉलो करून घ्या.